रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. माझं नाव शालिनी देशमुख. मी माळून आले. तुम्ही किती वर्ष झाले वारी करत आहात आणि कधीपासून सुरुवात केली? करोना व्हायच्या आधी वारी केली एक माऊलीची. अच्छा. परत ते 2 वर्ष बंद झालं. हा मग तिथून पुढे परत माऊलीची वारी करायला लागली 4 वर्ष. हा आणि आता परत गेल्या वर्षी तुकाराम महाराजांची आणि आता ही 6वी तुकाराम महाराजांची. छान. वारीमध्ये येण्याचं कारण काय किंवा प्रेरणास्थान कोण होतं तुमचं वारीमध्ये येण्याचं? मला वाटलं मग करावं वारी म्हणून. असं मनाने काही नाही दुसरं. घरचा त्रास नाही, काय नाही, काय नाही माझ्या मनात. वारीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट कोणती? मला जास्त भजन आवडत. अच्छा. मी भजनाला जाते. एखादं असली का आमच्या तिथं मंदिर आहे ना, तिथं जाते. ती काकड्याची पण लय आवड आहे. अच्छा. हा, तरुण पण आता वारीला यायच लागलेत ना. तरुण पण किती वारी यायच्यात आता. तरुण पण वारीला यावा. आता म्हातारी माणसं झाली ती बंद व्हावा असं. हा, वारीमध्ये त्यांना काय भेटेल येऊन? आता तुला कसं समाधान भेटेल? तुला वाटलंच ना मला वारीमध्ये यावा, वाटलं ना, मग तुला आवडलंच ना वारी. तशी ते तरुणांना पण आवडायला पाहिजे असं नाही का? त्यांनी पण म्हणजे शेवटपर्यंत करायला पाहिजे. आता सुरू झाली का आता आपलं म्हातारपणाला बंद होणार ना. थकल्यावर जवळ थकत नाही तोवर करीच माणूस. आणि थकलं का बसलं जागेवर. मग तसं तरुणांनी पण असं वाटायला पाहिजे त्यांना का आपण पण वारी करावा, आपण पण तसं व्हावा, आपण पण शेवटपर्यंत आपली वारी चालू राहावा असं. आई, तू वारी एकटीने सुरू केली की तू कधी तुझ्या हसबंड बरोबर पण वारीला आली? माझ्या सोनं नवऱ्या बरोबर कधी तुला यायला भेटलं वारीला? नाही, कधीच नाही. त्यांना आवड नव्हती. जाऊन येत नव्हतं कधी. दारू प्यायचं ना. अच्छा. आणि मग मला कधीच नाही. कीर्तन चाललं तरी म्हणायचं जायचं नाही. पण ती माझी जोडीदार नव्हती. ते आता तरी मावसा कधी तशी जोडीदार नव्हती. ती नाही वाऱ्या चालू करते. आज आई 17वा दिवस आहे, आपण एक साथ आहोत. जेवढं मी तुला ओळखते, तुझ्याशी माझं बोलणं झालंय, मला एवढं कळलंय की तू एकटी राहते. तर एकटं आयुष्य असून सुद्धा तू एवढी खुश कशी, नेहमी हसत कशी राहते? याचं राज काय, रहस्य काय याचं? मला राग कधीच येत नाही. मला रागही नाही आणि मला इतकं हसून सोडून राहायला लागत आहे. आता एवढी ते आम्ही उठून आलोय ना, तरी पण मला असं वाटत नाही का आमचं गाव सोडून आले. पर इकडं ना पर त्या गावासारखं 18 दिवस आले ना इकडं. म्हणते ना आता नाणी चालत असून वारीला लय कडाके आणि असं. हा, आता एवढी पडली मी गाडीत बसले का? नाही बसले ना. बाया म्हणतो बाया आमचं पार आम्ही तुझ्यापेक्षा जास्त चांगलं आहे तरी आमचं गुढं गतो का आमचं का तुला काय नाही होत का? मग नाही दुखत मग कशाला बसायचं गाडीत? बरोबर. हा, दुखत असलं तर बसावं ना. थँक्यू आई, तू अशीच नेहमी हसत राह. मी अशीच राहणार आहे शेवटपर्यंत. 4 पोरी ना. अच्छा. त्या पण मला लय जीव लायच्या. दुपार लय दारू पेट होतं. त्याला म्हणलं तू दुसरी का गेला तर निदान सुधर, तू आपला तरी सुधर. मा जाऊ दे काही बोल. मी आता तिथे एवढं गाठ पाणी तुला जर पाहिलं ना तर म्हणशील काही तुझ्या घरी. हा, त्यामुळे असं वावर आहे ना. अच्छा. आणि वावरात असं शेड मारलेलं मस्त मोठं. आणि पण आम्ही आलो तेव्हा शेड मारूनच राहिलो ना. मग आता तिकडं गावाला होतं तिकडं घर बांधलं. मग आता परत इकडं कशाला घर बांधायचं? आपण कधीतरी तिकडं परत आपल्या घरात जाणारच ना. अच्छा. हा, मग ती शेतीमुळे इकडं घर बांधलं. मग आता सगळी जिकडे तिकडे झाली. आणि मग पोरं पण असं नवरा पण असं दारुड्या तो गेला मरून. आणि पोरं त्याच्या मागं चांगलं नाही निघालं. मग त्याला म्हणलं तू आपला बाबा तू सुधर, तुला माझ्या पैसे नाही चांगलं राहायचं तू नाही. बरोबर. तो रांकेला लागन तवा त्याला वाटन तवा आईचं ध्यान येईन तवा येईल. मी आपले 8-8 दिवस पोरी घरात आहे. एक पोर बारकी तिकडं संगमनेरला आहे, तिच्याकडे जाते. आता ही पुण्याला आहे, तू दुसरी पुण्याला आहे. जायचं त्यांच्या 8-8 दिवस राहायचं. आई, तू लास्ट टाइम तुझ्या मुलाला कधी भेटलेली? गेल्या वर्षी. अच्छा. भेटून आली पोरांना. आणि मग त्याच्यावर नाही, मग त्याच्यावर गेलेच नाही. आता ते काय बोरवाडी आपल्याला काय माहिती. आता जर तुझे पती असते वारीमध्ये तुझ्या बरोबर किंवा तुला परत एकदा मौका भेटला असता त्यांच्या बरोबर राहण्याचा, तर तू त्यांना काय सांगितलं असतं? मी वारीला चला म्हणून असं सांगितलं असतं, पण पिऊ नका सांगितलं असतं, पण ते ऐकत नव्हते. पेल्यांची बद्दल नव्हते ऐकत. तू मग दुसरं काही म्हण पण पेल्याचं नको म्हण असं. हा, असं होतं.
आपण म्हणलं का पिऊ नाही आपलं, आणि पेणे पाहिजे आली हा पिऊ पिऊ. आई, तुझ्या आयुष्यातून शिकण्यासारखं काय आहे तरुणांना? मी जसे राहते ना हसून खेळून, तसं तुम्ही राहा हसून खेळून. वारीमध्ये काय आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जसं की जेव्हा आपल्याला कुठे निवास करायचा, एक दिवस राहायचंय, जसं आपण गाडीतून उतरतो, लोक असं धावपळ करतात जागा पकडण्यासाठी, झोपण्यासाठी. आता तुझं वय पण झालंय, तू काही ती मेहनत करू शकत नाही. आणि बऱ्याचदा जे तरुण लोक आहेत ते पटकन जागा पकडतात, है ना. आणि बऱ्याचदा ते वयस्कर लोकांविषयी पण वाईट वगैरे तसं बोलतात. माझं काहीच नाही. हा, मी बघितलंय की तू कधी कोणाबद्दल काही वाईट हा, बोलत तसं नाही. म्हणजे मा काहीच नाही. तरुणांनी आज जागा पकडू, काही करू, आपलं जिथं जागा भेटेल तिथं आपलं पडायचं. बरोबर. माझं असं पहिल्यापासून असलं बरं का माझं. खूप छान. आमचे जेव्हा पैसे चोरी झालेले ना आई, तेव्हा बरेचदा वेगवेगळ्या लोक आले, लेडीज, आणि बोलले ह्या लेडीने चोरला असेल, हिच्यापासून सावध राहा, ह्या बाईने चोरला असेल, हिच्यापासून लांब राहा. पण तू असं काही येऊन सांगितलं नाही. हा, मी पण नाही. ही पण तुझी सवय खूप चांगली आहे. जर तुला माहित नसेल तर मला हे तुला नाही सांगायला माझं आवडेल नाहीच बाई. की तू खूप चांगली आहे आई, आणि तू अशीच नेहमी हसत खेळत राहावे असं मला वाटतं. मी असंच राहणार. खूप छान. आई, जाता जाता तुला एखादा अभंग किंवा एखाद्या गाण्याची ओळ म्हणावीशी वाटेल आमच्यासाठी? स्वयंभू आमचा विठेवरी उभा, स्वयंभू आमचा विठेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग, पांडुरंग. नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आले भेटवया, भेटवया. हरकैची अवघी संपत घेऊनी, आले चक्रपाणी पंढरीसी, पंढरीसी. नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिक आले भेटवया, भेटवया. नाही घडविला नाही बैसविला, नाही घडविला नाही बैसविला. रामकृष्ण हरी माऊली. नारी. बाय आई. बाय.